नमस्कार शेतकरी मित्रांनो. बऱ्याचशा शेतकऱ्यांना आणखी अतिवृष्टीची नुकसान भरपाई आणि रब्बीचा अनुदान मिळालेलं नाही. आता त्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये याद्या अपलोड करण्याचं काम झालेलं नाही. त्यामध्ये काही निवडणुकांची लागलेली आचारसंहिता आणि यामध्ये गुंतलेले कर्मचारी. मग आता नेमकं होतंय काय हे लक्षात घ्या मित्रांनो. ज्या वेळेस अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस सरकार एकदम धडाडून कामाला लागलं होतं आणि शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदरच ही नुकसान भरपाई देऊ असं सुद्धा जाहीर केलं होतं. मग आता त्यानंतर काही शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर मिळाली आणि काही शेतकऱ्यांना दिवाळीच्या नंतर मिळाली आणि आणखीही बरेचसे शेतकरी यापासून वंचित आहेत की त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा आलं नाही असे बरेचसे शेतकरी कमेंट करत आहेत. मग आता नेमकं या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? तर एक लक्षात घ्या मित्रांनो की आता जी नुकसान भरपाईची वाटप चालू आहे यासाठी आपलं नाव त्या यादीमध्ये आहे का नाही, आपला पंचनामा झाला मात्र त्यामध्ये नाव घेतलेलं आहे का नाही हे सुद्धा महत्वाचं आहे. आता नेमकं होतंय काय की ज्यावेळेस अतिवृष्टी होत असते त्यावेळेस सगळे कामाला लागले असतात. मग आपल्याला वाटतं आता आपल्याला मिळणार आहे आणि त्यानंतर याद्या अपलोड करण्याचं काम, पंचनामे अपलोड करण्याचं काम, किती नुकसान झाली याचं काम, ह्या सगळ्या गोष्टी चालत राहतात आणि आपल्याला वाटतं की यामध्ये आपलं नाव असेल, आपल्या शेजाऱ्याला आली, आपल्या गावातल्या माणसाला आली आणि आपल्याला सुद्धा आता लवकरच नुकसान भरपाई मिळेल. पण नेमकं असेच दिवस चलत राहतात आणि नंतर आपल्याला काहीच येत नाही. मग आपल्याला वाटतं की आपलं त्यामध्ये नाव घेतलेलं नव्हतं का? मग नेमकं कळतही काय नाही कारण त्याला वेळ निघून गेलेला असतो. त्यामुळं अशा ज्या कोणत्या गोष्टी होत्यात मग त्यामध्ये नुकसान असेल, पीक विम्याच्या बाबत असेल, आता तुम्ही बघत असताल आणखीही बऱ्याच शेतकऱ्यांचा 2022, 23, 24 चा सुद्धा विमा मिळालेला नाही. काही शेतकऱ्यांना मिळाला आणि बाकीचे शेतकरी वाट पाहत बसलेत. कधी मधी त्याची बातमी येत असती की जुना पीक विमा वाटल्या जाणार. आता परभणी मधला तसाच मागचा प्रलंबित पीक विमा आहे, त्याचं प्रकरण चालू आहे. मग असंच या नुकसान भरपाईचं सुद्धा आपल्याला वाटतं येईन जो सीझन आताचा खरीपाचं नुकसान झालेलं होतं लगेच रब्बीचा सीझन येऊन जातो, त्यावेळेस पुन्हा काहीतरी नुकसान होतं, त्याच्या भरपाईचे याद्या होत राहतात आणि मग आपल्याला सुद्धा विसर पडून जातो की आपलं नुकसान भरपाई मागची आली होती का नाही आली होती याचाही काय मिळ नाही. कारण व्हायरल युग आहे, काल काय झालं होतं हे आपण लवकर विसरून चाललो. त्यामुळे 6-7 महिने झाल्याच्या नंतर तर आपण विसरून जाणार हे पक्कच आहे. त्याच्यामुळे वेळीच आत्ताच आपल्याला या गोष्टीसाठी पाठपुरावा करता येतो. मग तो तलाठी कार्यालयामार्फत किंवा कृषी कार्यालयामार्फत, तहसील मार्फत आपलं त्या यादीमध्ये नाव आहे का नाही त्यासाठी आपल्याला केवायसी करावं लागणार आहे का? किंवा आता त्यामध्ये अडचणी असेल, काही शेतकऱ्यांनी फार्मर डिजिटल आयडी काढलेली पण तरी त्या शेतकऱ्यांना मदत आलेली नाही. काही शेतकरी असे आहेत की त्यानं फार्मर डिजिटल आयडीच काढलेला नाही. मग आता काहीनं फार्मर डिजिटल आयडी काढा तर त्याच्यात त्याचे काही सगळे गट त्या फार्मर आयडीशी कनेक्ट नाहीत. समजा एखाद्या शेतकऱ्याचे 4-5 गट असले तर 2च गट आहेत आणि नेमकं ज्या गटामध्ये नुकसान झालंय तोच गट त्याला अटॅच नसेल तर त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार नाही. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला वेळीच कराव्या लागतात. होईल चालल बघू, याला आली त्याला आली येईन आपल्याला असं करीत बसायचं नाही. आपली काय कंडिशन, नेमकं कन्फर्म काय आहे, हे निश्चित काय आहे हे आपल्याला बघावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला आपल्या त्या यादीमध्ये नाव आहे का नाही, मग आपल्याला केवायसी करावं लागेल का, आपल्याला बँकेचं पासबुकवर नाव चुकलेलं आहे म्हणून ते बदलावं लागेल किंवा आधारवर काही प्रॉब्लेम असेल, जे काय असेल ते त्या गोष्टी आपण आत्ताच बघायच्यात. त्यावेळेस कुठेतरी आपल्याला ती नुकसान भरपाई मिळेल. नाही तर हे आता खरीपाचा सीझन निघून जाईल, आता रब्बीचा चालू आहे आणि मग पुन्हा पुढं अतिवृष्टी होईल, पाऊस पडन, हरभऱ्याचं होईल नुकसान, गव्हाचं होईल नुकसान आणि त्यावेळेस आपण पुन्हा मागचं विसरून जाऊ आणि पुढच्या कामाला लागू. म्हणून वेळीच आपण या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यावेळेस आपल्याला हे नुकसान भरपाई असेल किंवा पीक विमा असेल या गोष्टी वेळच्या वेळी मिळतील. आणि त्यासाठी आता आजकाल ऑनलाईन सगळं झाल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या 7/12वरील नाव असेल, आपल्या बँकेच्या पासबुकवरील नाव असेल, आधार कार्डवरील नाव असेल, हे सगळं सारखं असणं गरजेचं आहे. जर कोणाचं सारखं नसेल
तर त्यासाठी आपल्याला राजपत्र म्हणजे गॅझेट करून या नावामध्ये बदल करून आपले सगळे नावं सारखे करता येतात, हे सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस मग आपल्याला अशा अडचणी येणार नाहीत. आणि त्यातले त्यात बरेचसे शेतकरी काय करतात की आपला अगोदर एका बँकेमध्ये खातं असतं, नंतर कुठंतरी हे नुकसान भरपाई येणं कोणीतरी सल्ला देतं, एअरटेल पेमेंट बँकचं खोला, पोस्ट पेमेंट बँकेचं खोला, ते खोललं मग लगेच त्याच्यात आलं नाही म्हणून वाटतं की पुन्हा तिसरं खोला. म्हणजे याच्यात आपल्याला हे कळत नाही की आपले पैसे कोणत्या बँकेच्या खात्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येकानं आधार सेंटरवर जायचं किंवा एखाद्या सीएससी सेंटरवर जायचं आणि तिथं आपल्याला आपलं जे काही नुकसान भरपाई असेल, रब्बी अनुदान असेल, पीक विमा असेल, म्हणजे डीबीटी माध्यमातून कोणतेही येणारे पैसे आपल्याला कोणत्या बँकेत येतात हे चेक करता येतं. अगोदर चेक करायचं आणि जर तिथं कोणतीच बँक त्याच्याशी कनेक्ट नसेल तर आपल्याला नवीन खातं उघडायला हरकत नाही. मात्र बरेच जण अशी गडबड करून लगेच खातं उघडणं, त्याच्यात आलं नाही म्हणून लगेच तिसरं उघडणं आणि मग याच्यात सगळा ताळमेळ हुकून जातो. आणि त्यामुळे जे काही डीबीटीच्या माध्यमातून येणारे पैसे असतात ते आपल्याला आपल्या खात्यामध्ये येत नाहीत. त्यामुळे या गोष्टी महत्वाच्या आहेत की आपलं ते स्टेटस चेक करणे, आपलं नाव बरोबर आहे का नाही ते बघणे. त्यावेळेसच इथून पुढे आपल्याला ज्या काही पीक विमा असेल, अतिवृष्टी अनुदान असेल, रब्बीचं अनुदान असेल, पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, म्हणजे कोणतेही डीबीटीच्या माध्यमातून येणारे पैसे हे आपल्याला आपलं स्टेटस चेक करायचं आणि त्यानंतरच पुढची भूमिका घ्यायची. मात्र त्यासाठी आज शेतकऱ्यांना सुद्धा अपडेट असणं गरजेचं आहे. आता तुमची नुकसान भरपाई मिळालेली आहे का? तुमचं रब्बीचं अनुदान मिळालेलं का? मिळालं असेल नसेल तर नक्कीच कमेंट करा. मात्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.